समोरासमोर सज्ज दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम देवळी तर त्यांच्या विपक्षामध्ये टीम JMCC कुमटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अरुण नलावडे चेंडूवरती येत आहेत. तबोर मात्र घेतलेली एक धाव. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. यष्टीरक्षकाकडून होती चूक. या बॉल वरती एकंदरीत 3 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या बॉलचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पहिला बॉल होता जिथे पहिल्या बॉलवरती केवळ 1 धाव मिळाली होती. राज पवार यांनी दुसरीचा प्रयत्न केला मात्र यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये एक एक्स्ट्रा धाव दिली आहे. एका बॉलचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेचा बॉल फुल टॉस. त्याला मात्र चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. राज पवारच्या बॅटमधून या सामन्याचा पहिला षटकार. दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. दोन बॉल नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 9 धावा पाहायला मिळतीये. यावेळेचा बॉल बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सागर चेंडू खाली आलेत. लॉलीपॉप जेल इथे ड्रॉप केला गेलाय. रनआउटची संधी देखील निर्माण झाली आहे मात्र या बॉल वरती 2 धावा अर्जित केल्या गेल्या आहेत. फार मोठी चूक घडली आहे क्षेत्ररक्षकाकडून कारण ज्या फॉर्म मध्ये राज पवार आहेत त्यांचा झेल मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी पाहता येत नाही. 2 जीवनदान इथे पाहायला मिळालेत राज पवार यांच्यासाठी. पहिल्या बॉलवरती रनआउटची संधी होती आणि या बॉलवरती कॅचची संधी मात्र यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चाललाय सरळ. इथे पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं जाईल. निर्णय काय येतोय 6 की 4. यस 1 बाउन्स चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सागर जाधवने सोडलेला झेल इथून पुढे किती नुकसान करणार टीम JMCC कुमटे संघाचं हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण राज पवार सारखा खेळाडू त्याला मिळालंय जीवनदान. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळालेत. चेंडू पुन्हा एकदा चाला टिकल्या झोन मध्ये. या बॉल वरती आली 1 एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ समाप्त. एकंदरीत 16 धावा विनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये पाहता 5 बॉल राज पवार यांनी फेस केलेत. 5 बॉल मध्ये 16 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. अद्याप एकही चेंडू अक्षय जाधव यांनी फेस केला नाहीये. म्हणजे हे षटक संपूर्ण राज पवार खेळणार आणि इथून पुढे किती धावा या षटकाच्या अखेरीत जोडल्या जाणार. यावेळेचा बॉल फिंगर रोल केले गेले. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. षटक समाप्त झालं. एका षटकाचा खेळ समाप्त. आकाश जाधवचा षटक समाप्त जिथे धाव संख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ समाप्तीस आलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा षटक
रवींद्र जाधव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम करणारं हे देखील व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. अगदी गावापासून रबाळेपर्यंत केलेला हा प्रवास. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक धाव आली. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल रवींद्र जाधव यांचा फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र या बॉलवरती आली केवळ डिक्लेअर झोन मधील एक धाव. एकेरीने 17 वरती आपण स्कोर कार्ड पाहतोय. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न इथून पुढे अक्षय जाधव देखील करेल, कारण मोठी धावसंख्या उभं राहणं हे टीम देवळीच्या हिताचं असेल. कारण आकाश जाधव ज्या फॉर्म मध्ये आहे त्याच्या समोर मोठी धावसंख्या सातत्याने तुम्हाला उभं राहावी लागेल. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक सूरज जाधव चेंडूवरती आला. तद्वर मात्र घेतलेली केवळ आणि केवळ एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या 2 बॉलचा खेळ समाप्त. 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अठरा धावा. पुढचा बॉल राज पवार ऑन स्ट्राइक. यावेळेसचा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला सरळ सीमा रेखा पार. राज पवार ब्रँडेड षटकार. 5 लोअर वनचा वापर केला होता आणि तदनंतर अगदी समोर येत असताना चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडून दिलंय राज पवार यांनी. 7 बॉल 22 खेळी मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलचा खेळ एकंदरीत समाप्त झाला, ज्यामध्ये 7 मध्ये 22 राज पवार आणि 2 बॉल 2 अक्षय जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा बनतील प्रेक्षक. चेंडू पुन्हा एकदा सरळ सीमा रेखा पार. या बॉलवरती आल्या 6 धावा. षटकार राज पवार अगदी मैदानाच्या आतमध्ये आज नशिबाचा चष्मा परिधान करून आलाय, कारण या सामन्यामध्ये त्याला 2 जीवनदान मिळाले. त्या 2 जीवनदानाचा फायदा घेत असताना अगदी 8 बॉल त्याने फेस केलेत. 8 बॉल मध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत 10 बॉलचा खेळ समाप्त. 30 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल स्लोअर वन, त्याला पिक केलंय, सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलंय. चेंडू चालला सलगचा 3रा षटकार राज पवारच्या बॅटमधून. 5 बॉल आणि 20 धावा रवींद्र जाधव यांनी खर्च केला. षटक फार महागडं राहिलंय. जिथे पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, या षटकाच्या 5 मध्ये 20 आल्यात. राज पवारची बॅट इथे आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतेय. यावेळेसचा बॉल बॅकफुटला आलाय, चेंडूला पाठवून दिलंय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा पार. या बॉलवरती आल्या 6 धावा. सलगचा 4था षटकार राज पवारच्या बॅटमधून. 10 बॉल आणि 40ची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली राज पवारच्या माध्यमातून. अगदी अर्धशतकाची चाहूल राज पवारला लागली असेल. पहिला सामना प्लेअर ऑफ द मॅच, दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना 10 बॉल आणि 40ची इनिंग आपल्याला पाहायला मिळालं, जिथे हे षटक फार महागडं राहिलं. पहिल्या 2 बॉलवरती केवळ 2 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र 4 बॉलचा अगदी खरपूस समाचार राज पवार यांनी घेतला आणि एकंदरीत या षटकामध्ये 26 धावा गोळा केल्या. 42 धावा 2 षटकांच्या खेळानंतर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती समीरला आपण पाहतोय. पहिला बॉल लाईन खराब पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. एकंदरीत 43 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. या षटकाचे 6 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेसचा बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय, मात्र 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामधून. चेंडू चालला सीमा रेखा पार. या बॉलवरती आल्या अक्षय जाधवच्या बॅटमधून 4 धावा. चौकार
47-47 धावा स्कोर कार्ड वरती. अगदी आता पाहिलं ना तर धावा बनत नाहीयेत, अगदी बरसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाऊस नाहीये, मात्र धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात. झेल घेण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल इथे कंप्लीट केला गेलाय. पकडला झेल इथे संपलाय. बॅटर अक्षय जाधवचा खेळ, पहिला धक्का टीम देवळी संघाला. चला, अहिर ब आणि मालुसर दोन्ही संघ आपण आला असाल, रिपोर्टिंग करून या. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. (47) 47 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त. 10 बॉल 40 ची इनिंग मैदानाच्या आतमध्ये राज पवार यांनी खेळली आहे. मात्र स्ट्रायकर्स एंडला असलेला बॅटर गौरव जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल आल्या आल्या ऑन साइडला फेकून दिलाय गौरव जाधवच्या बॅटमधून. चेंडू सीमारेखा पार, षटकार. एक आला, दुसरा गेला. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकत होता, मात्र त्याचा बंधू आलाय आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती गौरव जाधवच्या बॅटमधून षटकार. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल समीरचा. यावेळेसचा बॉल बॅटची इनर एज लागत असताना डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 1 धावाली 1 धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 54 वरती. चला, नेक्स्ट मॅच मालुसर आणि अहिर ब. लवकरात लवकर या, नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 54 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू पाहायला मिळतो. या बॉल वरती आले 1 एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा खेळ समाप्त. एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 55 धावा. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाकडून होती चूक. 1 कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केला गेला आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होता. धावसंख्या एकंदरीत या स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे ती मात्र 56 धावा. 57चं लक्ष. चला, मालुसर टीम आपला कर्णधार पाठवून द्या. अहिर ब संघाचे कर्णधार इथे आलेत. चला, मालुसर संघ कर्णधार येऊ द्या. अहिर ब संघाचे कर्णधार इथे येऊन थांबलेत. नाणेफेकीचा कौल केला जातो. यानंतरची मॅच पहिल्या फेरीची 3री मॅच आणि आजच्या दिवसाची 4थी मॅच. आपल्याला एका बाजूला अहिर ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये मालुसर संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला अहिर संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चला देवळी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला स्पीडअप करा प्लीज. सेकंड इनिंगची होती सुरुवात, जिथे पहिल्या इनिंग मध्ये राज पवार, गौरव जाधव आणि अक्षय जाधव यांच्या फलंदाजीच्या जोरावरती एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली गेली. 56 धावा जोडल्या गेल्या. 57चं लक्ष टीम JMCC कुमटे संघासमोर ठेवलं गेलं. पहिला षटक पहिला बॉल डिक्लेअर. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. चेंडू चालला पुन्हा एकदा सीमा रेषा पार. धावसंख्येचा श्री गणेश इथे पाहायला मिळतोय. माफ करा, एकंदरीत धावसंख्या 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आपण पाहतोय वाळणे चषक 2026 ला इथे सदिच्छा भेट देण्यासाठी मान्य श्री मजकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल बॅटची लीडिंग एज, क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. झेल होईल का? दूर राहिल्या. चेंडू वन बाउन्स पकडला गेला. या बॉल वरती आल्या 2 धावा. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते एकंदरीत 7 धावा. तीन बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इथे इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट +1. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचतीये 9 वरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ, सीमा रेखा पार. या बॉल वरती आल्या 6 धावा. षटकार. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पुनश्च एकदा लाईन खराब पाहायला मिळेल. व्हाईट +1. एकंदरीत 2 धावा पुनश्च एकदा या चेंडूवरती जोडल्या जातील. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचतीये एकंदरीत 17 धावा. पुढचा बॉल
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, अपील केली गेली आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. इथे पहा रनआउटच्या स्वरूपामध्ये आकाश जाधवला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का टीम JMCC गुंटे संघाला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आकाश जाधवने जरूर केला, मात्र त्याच्या त्या प्रयत्नामध्ये स्वतःच फसला. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना माघारी परतावं लागतंय आकाशला. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती आणि पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा खराब पाहायला मिळाला. नो बॉलचा इथे पंचांचा इशारा. फ्रीडचा इथे इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल असेल. विकास जाधव स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल पिक केला आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. आला विकास जाधवच्या बॅटमधून महत्वपूर्ण षटकार. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 24 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. महागडं षटक राहिलं गौरव जाधवचं. 24 धावा तब्बल त्याने खर्च केल्यात. उर्वरित चेंडू 12 धावसंख्या विजयासाठी 33 ची आवश्यकता. 12 बॉल 33 चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधवला आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल फुलटॉस त्याला ऑनसाइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अक्षय जाधव चेंडूवरती जाईल. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 25 वरती. राज पवारला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. ज्या राज पवारने या इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वपूर्ण रोल निभावला, तोच राज पवार आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आली एक धाव. 11 बॉल आणि 32 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सज्ज, मात्र त्याच्या आवाग्याच्या बाहेर चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेखा पार. या बॉलवरती आल्या 6 धावा. षटकार. मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव आग ओकताना त्यांची बॅट पाहायला मिळतीये. 10 बॉल 26 ची आवश्यकता. नालासोपारा आशीर्वाद स्पोर्ट्स क्लब साठी ऍज अ कोच म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती गौरव जाधवच्या अगेन्स्ट खेळला गेलेला लेग साइडला तो एक मोठा फटका. अगदी चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला आणि या बॉलवरती सरळ लॉंग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. एकंदरीत आता धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 10 बॉल
आणि 26 ची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती जात आहे. दुहेरीचा प्रयत्न, फेकी स्क्वेअर पाहायला मिळाले आहे. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. मात्र या बॉलवरती केवळ आणि केवळ 2 धावा जोडल्या गेल्या. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचती 33 धावा. विजयासाठी 9 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 4 षटकार फलंदाज विकास जाधवला ठोकावे लागतील विजयासाठी. मात्र गोलंदाज राज पवार देखील कमी नाहीये. चांगली गोलंदाजी करणं राज पवार देखील जाणतो आणि यानंतरचं येणारं षटक ते देखील महत्वपूर्ण असेल. ते षटक कोणता गोलंदाज हाताळेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल पहा, लेग ब्रेकचा वापर केला. अगदी रनअप मध्ये दाखवलं की वेगवान चेंडू येईल. अगदी शेवटच्या मोमेंटला लेग ब्रेकचा वापर केला गेला आणि फलंदाजाला चकवलं. निर्धाव चेंडूची ते सांगता होत असताना 8 बॉल आता 24 ची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. या बॉलवरती निर्धाव चेंडूची पुनश्च एकदा सांगतात चांगली गोलंदाजी मागच्या 2 बॉलवरती राज पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल जिथे 7 बॉल आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर. मात्र चेंडू रेडार मध्ये होता आणि त्याला पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेर ढाळून दिलाय. मात्र या बॉलवरती कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळालाय. नो बॉल आला आणि त्याच्यावरचा षटकार. म्हणजे धावसंख्या एकंदरीत 6 ने नाही तर 7 ने कमी झाली आहे. नो प्लस षटकार, एकंदरीत 7. विजयासाठी आवश्यकता उर्वरित 7 बॉल आता 17 ची आवश्यकता. 40 धावा स्कोर कार्ड वरती. फ्री हिटचा बॉल असेल जिथे राज पवारने मागचा लेग ब्रेक हाताळला तेव्हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता. यावेळेसचा लेग ब्रेक सरळ बॅट खाली दिला, त्याला मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. विजयासाठी 7 बॉल 17 ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल, शेवटचा चेंडू घेऊन राज पवार सज्ज. यावेळेसचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरेज लागत असताना चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा स्कोर कार्ड वरती. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ पाहता 2 षटकामध्ये 42 लागल्या होत्या, इथे दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 41 लागल्यात. विजयासाठी 6 बॉल आता 16 ची आवश्यकता. सहा बॉल 16 ची आवश्यकता. 8 बॉल 21 ची इनिंग विकास जाधवच्या बॅटमधून आले. सहा 16चं समीकरण. गोलंदाजी मार्क होते अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. विजयातील आणि पराभवातील अंतर हे 2 खेळाडू आहेत. अक्षय जाधवने चांगलं षटक हाताळलं तर देवळी संघ इथून पुढे विजय प्रस्थापित करेल. मात्र विकास जाधव ज्या फॉर्म मध्ये आहे तो येणारे 5 बॉल खेळून गेला आणि त्यामध्ये जर 2 मोठे फटके आले तर टीम JMCC कुमटे संघासाठी हा सामना खुला होईल. 6 बॉल 16चं समीकरण. सूरज जाधव ऑन स्ट्राईक. पहिला बॉल शेवटच्या षटकाचा आपण थरार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल राईट आर्म अराउंड द विकेटने. पहिला
पहिल्या बॉल वरती इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना व्हाईट बॉलचा इशारा, वन बाउन्सचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. म्हणजे या चेंडूवरती आली एक धाव आणि फलंदाज सूरज जाधव रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये 6. आता बनवायच्या धावा 15. सहा बॉल 15चं समीकरण. न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकर्स एंडला सागरला आपण पाहतोय. 6 बॉल 15ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलेत. पकडला, झेल संपलाय. विकास जाधवचा खेळ. मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का टीम जेएमसीसी कुमटे संघाला लागत असताना आता उर्वरित चेंडू 5 बनवायचे 15. 5 बॉल 15चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये आशेचा किरण असणारा विकास जाधव मैदानाच्या बाहेर परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना समीरला आपण पाहतोय. 5 बॉल 15ची आवश्यकता. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं कार्य समीरला करावं लागेल. एक यंग खेळाडू आहे. उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे टीम जेएमसीसी कुमटे संघाने पाहिलंय. उर्वरित 5 बॉल आता 15ची आवश्यकता. जास्तीची स्ट्राईक आता सागर जाधवला द्यावी लागेल, कारण सागर जाधव मध्ये तो दमखम आहे मोठे फटके खेळण्याचा. पाच बॉल 15ची आवश्यकता. यावेळेचा बॉल फुलरलेनचा चेंडू, मात्र चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये चालला डिक्लेअर झोन मध्ये. या बॉल वरती आली एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचती आहे एकंदरीत 43 धावा. समीरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे 4 मध्ये आता 14ची आवश्यकता. एकेरी दुहेरीने काम बनणार नाहीये. मोठे फटके आता समीरला खेळावे लागतील. समीरने होत नसेल तर स्ट्राईक आता सागरला घ्यावी लागेल, कारण सागरला मी पाहिलं अनेक मोठे फटके खेळताना. सागर सातत्याने चांगली फलंदाजी त्याने देखील केली आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज समीर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला न्यू बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला न्यू बॅटर लवकर या. बॉल 14ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये अक्षय जाधवची. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. या बॉल वरती आली एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी उर्वरित 2 बॉल आणि 13ची आवश्यकता. कंपल्सरी चेझिंग या स्पर्धेचा नियम, जिथे पहिल्या या येणाऱ्या 2 बॉल मध्ये जरूर 2 षटकार आले तरी देखील विजय टीम देवळी संघाचा होईल. मात्र एखादा नो बॉल व्हाईट बॉल या सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल. यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळते. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक.
या सामन्यामध्ये शेवटचा एक बॉल. आता विजयासाठी 13ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विजय प्रस्थापित करत असताना टीम देवळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये जरूर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, मात्र त्यानंतरची 2 षटकं राज पवार आणि अक्षय जाधव यांनी चांगली हाताळली आणि त्यानंतर मात्र हा सामना जिंकलाय टीम देवळी संघाने. चांगला खेळ राहिला टीम JMCC कुमटे संघाचा. आकाश जाधव असेल, विकास जाधव असतील, चांगला खेळ त्यांनी देखील केला. अनेक खेळाडू त्यांच्या गावावरून आले, अगदी एवढा प्रवास केला, त्यानंतर असा खेळ करणे वाखडण्या